नमस्कार, आप देख रहे हैं समय प्रभात। आइए नजर डालते हैं आज की ब्रेकिंग न्यूज पर। 16 सितंबर को 77 वर्षीय विट्ठल तांबे लापता हो गए। परिजनों ने संपर्क न होने पर काशीमीरा पुलिस स्टेशन में गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई। पुलिस ने 17 और 18 सितंबर को आसपास के सीसीटीवी फुटेज खंगाले, जिसमें सामने आया कि विट्ठल तांबे आखिरी बार एक सैलून में जाते हुए दिखाई दिए। जांच के दौरान चौंकाने वाला खुलासा हुआ। सैलून चालक ने विट्ठल तांबे के गले का सोना उतारा और उनकी हत्या कर दी। उसी रात आरोपी द्वारा मृतदेह को सैलून से बाहर घसीटते हुए ले जाने और ड्रेनेज में फेंकने की पूरी वारदात सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल मामले की गहन जांच जारी है। सोळा तारखेला काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये विठ्ठल तांबे वय 75 वर्ष यांची आमच्याकडे मिसिंग नोंद होती। मिसिंग नोंद होताच 17 आणि 18 तारखेला मिसिंग व्यक्तीचे नातेवाईक व पोलीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला। त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांना 18 तारखेला एक सीसीटीव्ही फुटेज सस्पेक्टेड सीसीटीव्ही फुटेज मिळाले। त्याच्यामध्ये असं दिसत आहे की जो मिसिंग व्यक्ती आहे तो 16 तारखेला दुपारच्या वेळेस एका सलून शॉपमध्ये जात आहे आणि सलून शॉपमध्ये गेल्यानंतर एक लेट नाईटला 16 तारखेला एक आरोपी व्यक्ती मिसिंग व्यक्तीची बॉडी बाहेर ओढताना दिसत आहे आणि ते बॉडी घेऊन तो महानगरपालिकेचे जे ड्रेन्स आहेत त्याच्या मॅनहोल्समध्ये तो बॉडी टाकताना दिसत आहे। त्यानंतर आम्ही जेव्हा ते सस्पेक्टेड व्यक्ती आहे त्याला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं आणि विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबूल केलं की मिसिंग व्यक्ती ही 16 तारखेला दुपारी त्याच्या शॉपमध्ये आली होती आणि मिसिंग व्यक्तीच्या गळ्यामध्ये जे सोन्याची चेन होती ती घेण्याचा त्याला मोह झाला। त्यामुळे आरोपी व्यक्तींनी मिसिंग व्यक्तीचा गळा दाबून हत्या केलेली आहे आणि हत्या केल्यानंतर त्यांनी जे बॉडी आहे ती महानगरपालिकेच्या ड्रेन्सच्या मॅनहोल्समध्ये टाकलेली आहे आणि आता आमचा ह्याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे।